तानंग फाट्यावर कंटेनरमधून 1.5 कोटींचा गांजा जप्त. ओडिसातून पुण्याकडे तस्करी. साताऱ्यातील संशयिताला अटक. 2.25 कोटींचा मुद्देमाल ताब्यात. ओडिसातून तस्करी करून पुण्याकडे नेण्यात येत असलेला तब्बल 300 किलो गांजा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मिरज पंढरपूर महामार्गावरील तानंग फाटा येथे पकडला. गांजाची अंदाजे किंमत 1.5 कोटी रुपये असून कंटेनरसह सुमारे 2.25 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील मंगेश प्रकाश मोरे वय 46 राहणार बोरजाईवाडी तालुका कोरगाव याला अटक करण्यात आली. जिल्ह्यातील अंमली पदार्थाची तस्करी व विक्री रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशांदार यांच्या पथकाने ही कारवाई केली. मंगेश मोरे हा कंटेनर MH01 AD 9366 मधून मिरज पंढरपूर मार्गे गांजाची तस्करी करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने तानंग फाटा ते मालगाव जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला. कंटेनर अडवून झडती घेतली असता चालकाच्या केबिनमधील कप्प्यात खाकी रंगाच्या चिकटपट्टीने गुंडाळलेली 150 पाकिटे आढळली. प्रत्येक पाकिटाचे वजन सुमारे 2 किलो होते. पंचांसमक्ष तपासणी केली असता पाकिटांमध्ये हिरवट काळपट रंगाचा फुलबोंडे असलेला तयार गांजा असल्याचे स्पष्ट झाले. चौकशीत मोरे यांनी ओडिशातील बालेगोडा ते तुंबडी या गावाच्या दरम्यान असलेल्या शेतातून गांजा आणल्याची माहिती दिली. हा गांजा पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे त्याने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले. जप्त केलेला गांजा कंटेनर मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून पोलीस कर्मचारी अनिल कोळेकर यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा हे वार्षिक निरीक्षणासाठी सांगली दौऱ्यावर असताना कारवाईची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. ही कारवाई सहाय्यक फौजदार सुभाष सूर्यवंशी, सागर लवटे, संदीप गुरव, अतुल भाने, नागेश खरात, अनिल कोळेकर, सतीश माने, दर्याप्पा बंडकर, संदीप नलावडे, अमीरशा फकीर, सागर टिंगरे, सोमनाथ गुंडे, अमर नरडे, अरुण पाटील आदींच्या पथकाने आज रोजी सांगली जिल्ह्यामध्ये एक चांगली ड्रग्सची कारवाई झालेली आहे. यांच्यामध्ये LCV तर्फे एक गांजाचे कन्साइनमेंट ज्यांच्यामध्ये 300 kg गांजा आहे हे जप्त करण्यात आलेलं आहे. यांच्यामध्ये मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये एक आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे. बाकी इतर जे आरोपी यांच्यामध्ये आहे त्यांच्याबद्दलचे विचारपूस आणि शोध चालू आहे. हे माल उडीसावरून आलेला आहे आणि हे पुण्याकडे चाललं होता अशी प्रारंभिक जे आहे चौकसीमध्ये माहिती मिळालेली आहे. अजून यांचे तपास चालू आहे. पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.